नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत या 7 कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येतो. जून महिन्याचा 12वा हप्ता जाहीर झाला असून अनेक महिलांच्या खात्यात तो जमा झालेला आहे. मात्र काही महिलांना अजून हा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यात संभ्रम व चिंता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने महिला व बालविकास विभागाला 400 कोटी रुपयांहून अधिक निधी वितरित केला आहे, ज्यामुळे सुमारे 2.5 कोटी महिलांना हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. तरीही बहुतांश महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे. यामागे काही निश्चित कारण असून सरकारच्या निकषांनुसार पात्रता न ठरल्यामुळे काही जणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत. चला पाहूया जून महिन्याचा हप्ता न मिळण्यामागची 7 प्रमुख कारणं. जून महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता न मिळण्याची 7 कारणं. कौटुंबिक उत्पन्नाची अट. ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे त्या या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास हप्ता थांबवण्यात येतो. आयकर भरणारे सदस्य. जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळत नाही, कारण या योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिला जातो. सरकारी नोकरीतील सदस्य. ज्या कुटुंबात राज्य, केंद्र सरकार किंवा कोणत्याही सरकारी उपमंडळात कार्यरत सदस्य आहेत त्या कुटुंबातील महिलांना देखील योजना लागू होत नाही. इतर योजनेतून 1500 रुपयापेक्षा जास्त मानधन. जर एखाद्या महिलेला आधीच कोणत्याही सरकारी योजनेतून 1500 रुपयांपेक्षा जास्त मासिक मानधन मिळत असेल तर ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहत नाही. दुहेरी लाभ रोखण्यासाठी ही अट लागू आहे. आमदार, खासदार सदस्य असलेले कुटुंब. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत त्यांच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. बोर्ड मंडळाचे सदस्य. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही महामंडळ, मंडळ, बोर्ड किंवा उपमंडळात कार्यरत सदस्य असल्यास त्या कुटुंबातील महिलाही अपात्र ठरतात. 4 चाकी वाहनाच्या नावावर नोंद. ट्रॅक्टर वगळता जर कुटुंबाच्या नावावर कार, जीप यासारखी 4 चाकी वाहनं नोंदवलेली असतील तर त्या महिलांनाही योजना लागू होत नाही. हे आर्थिक स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. महत्त्वाची सूचना. वरील कारणांपैकी एक जरी कारण तुमच्यावर लागू होत असेल तरी तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे ज्या महिलांना अजूनही हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपल्या अर्जाची आणि पात्रतेची पुन्हा एकदा तपासणी करावी. आवश्यक असल्यास स्थानिक महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.